पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा मेल आलाय। पुणे महापौर मंजुषा नागपूर यांच्या ईमेलवर धमकी आली। महापौर कार्यालय बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली। पोलिसांचं पथक महापौर कार्यालयामध्ये दाखल झाले। कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यातून समोर येते। पुणे महापालिकेला बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली। महापौर मंजुषा यांच्या ईमेलवर हा धमकीचा मेल आला। महापौर कार्यालय बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली। दरम्यान पोलिसांचं पथक आता महापौर कार्यालयामध्ये दाखल झालं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित। प्रीतम, एक महत्त्वाची बातमी आहे, पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा मेल आलाय। पोलिसांनी आतापर्यंत काय काय कारवाई केली आहे? खरं तर कल्याणी आज सकाळी 9:30च्या सुमारास हा मेल प्राप्त झाला आणि नियमित जशी महापालिका भरते आणि कामकाज सुरू होतं अगदी त्याच पद्धतीने सर्व कामकाज सुरू होतं। मात्र मेल पाहिल्यानंतर सगळीकडे घबराटीचं वातावरण पाहायला मिळालं आणि तात्काळ नवल किशोर राम जे पालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी सगळ्यांना महापालिका खाली करण्याचे आदेश दिले। खरं तर पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडी वरती बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल आढळला। मिळालेल्या ईमेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणी तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देखील याच्यामध्ये देण्यात आल्याचा देखील दावा केला जातोय। ईमेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आलाय। याच्यामध्ये काही विशिष्ट वेळा, काही तारीख आणि काही ठिकाणांचा देखील संदर्भ दिलेला आहे। धमकीचा मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक, नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क होऊन त्यांनी पालिकास्थळी धाव घेतलीने सर्वत्र झाडाझडती सुरू आहे। कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू अद्याप आढळलेली नाहीये। मात्र पालिकेच्या बाहेर जो आहे तो बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि सर्वांना तपास करून आज सोडलं जात आहे। कारणाशिवाय कोणालाही सोडलं जात नाही आणि जी महत्वाची ठिकाणं आहेत या ठिकाणी देखील पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत, शोध घेत आहेत, चौकशी करत आहेत। असा मेल मिळाल्याने पुण्याच्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये त्याच्यामुळे भीतीचं वातावरण देखील आहे आणि पोलीस यंत्रणा, बॉम्ब नाशक पथक त्यांचं देखील आता काम वाढलेलं आहे। त्याच्यामुळे हा नेमकी कुणी खोडसाळपणा केला की खरंच कुणाला धमकी द्यायची होती, आता हे तपासामुळे निष्पन्न होईल। कल्याणी, प्रीतम, महापौर मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भातली काही माहिती दिली का? त्यांना मेल कधी आला होता आणि त्या संदर्भात त्या काही बोलल्यात का? नाही, त्यांनी अजून याच्यावरती काही बोललेल्या नाहीयेत। मात्र त्यांना हा मेल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणाला कळवलेलं आहे आणि संबंधित यंत्रणा या ठिकाणी पाचारण करून ते सर्वत्र जे आहे ते आता शोध मोहीम राबवत आहे। किती वेळापासून ही शोध मोहीम सुरू आहे आणि पोलिसांनी काही माहिती दिली का? साधारण या घटनेला आता जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि सर्वत्र जे आहे ती शोध मोहीम सुरू आहे। मात्र अद्याप कोणतीही संशयित वस्तू आढळलेली नाही। काही वेळापूर्वी हे मॉकड्रिल असल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र ज्या गोष्टी आणखीन तपासाने सगळ्या गोष्टी पुढे येतील त्यावेळेस त्या गोष्टीची सगळी सत्यता पडत आहे आणि सायबर हे देखील काम करत आहे की नक्की मेल कोणी केला, या मेलचा संदर्भ काय, याचा उल्लेख काय, त्या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहे। काही ठिकाणी गुप्तता पाळण्यात आलेली आहे आणि पुणेकरांना देखील भयभीत होऊ नका, सर्व काही सुरक्षित आहे, असं कोणताही पुन्हा प्रकार घडणार नाही। त्यामुळे आता तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।